जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश, तालुक्याचा भरत, सूरज, रेखा, सुजाता, मीरा आणि माझ्या सगळ्या राजू, आणखी कोण 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 दिसत आहेत सर्वांना, गणेश, सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि जिंदाबाद. आज म्हणजे आता हा दिवाळीचा दिवस सण आहे, गेले 3-4 दिवसापासून चालू आहे. आज अमावास्या आहे. अमावास्येला मला वाटत नाही की कुणी दिवाळीच्या अमावास्येला म्हणजे दीपपूजन आहे आणि लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी कुणी आंदोलन केलं असेल. पण तुम्ही माझ्या आया बहिणी रस्त्यावर आलात, शांतपणे बसलात आणि स्वतःसाठी नाही बसलात. समाजातला अंधार जावा. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे, प्रकाशाचा सण, उजेडाचा सण. अंधार जावा सर्वकडे आणि प्रकाश यावा यासाठीची दिवाळी आहे. आज या अंधाराच्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी आपण सर्व आलात, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दिवा लावायला आलेला आहात. बाकीचा समाज झोपलाय, निद्रिस्त आहे, पण माझ्या आदिवासी आया बहिणी जाग्या आहेत. त्या अंधारामध्ये दिवा पेटवायला आज पोलीस स्टेशनला इथे आलेले आहे. सगळा अंधार आहे. शहापूरला अंधार आहे, गणेशपुरीला अंधार आहे, वाड्याला अंधार आहे, डहाणूला अंधार आहे, जव्हारला पण अंधार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली. आमच्या देशात काल मी एका अधिकाऱ्यांना सांगितलं, आपण सगळे मजेत आहोत, कारण प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे. जे नोकरी धंद्याला लागले तर कुणी तहसीलदार झाले, कुणी PI झाले, कुणी प्रांत झाले, कुणी DYSP झाले, कुणी SP झाले, कोणी मुख्यमंत्री झाले, कोणी उपमुख्यमंत्री झाले. मी पण मंत्री झालो. प्रत्येकाला मिळालंय. आम्हाला काय काळजी आहे दुसऱ्या कोणाला मिळतंय का मिळत नाही. परवा भंडारलीला गेलो होतो मी, ठाण्याच्या जवळ. 29 कातकरी लोकांना घरासाठी जागा दिली 2007 साली, 18 वर्षापूर्वी. त्या 29 लोकांपैकी मी जेव्हा माहिती घेतली तर तिथे फक्त 3 कुटुंब आहेत. 26 कुटुंब तिथून गेली. कुठे गेली माहीत नाही. त्यांच्या जागा कुणी बळकावल्या माहीत नाही. त्यांची घरं तिथे नाही, त्यांच्या झोपड्या तिथे नाहीत. भंडारलीतून कातकऱ्यांना गायब केलं. नव्या मुंबईतले 16 पाडे कातकरीचे गायब झाले. कुठे गेले कातकरी माहीत नाही. वीटभट्टीवर बयाना देऊन कातकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलंय. 40ला 50ला कातकरी जगतच नाही. इथे थेंबाची दारू आली. आता थेंबाची दारू प्यायल्यानंतर 4-5 वर्ष सुद्धा जगत नाही. त्याच्यामध्ये कातकरी मरायला लागला. कोळसा भट्टीवर कातकरी मरायला लागला. ऊसतोडीवर आता कातकऱ्यांना न्यायला लागले, तिकडे मरायला लागला. आणि आता आपल्या कातकऱ्यांच्या पोरी गाई म्हशीसारख्या विकल्या जायला लागले 40-50 हजारामध्ये. समाजाला काही पडलेलं नाही त्याचं. कायद्याची अंमलबजावणी करणारे जे आहेत ते तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, कुमारी माता, कुमारवयीन मुलींची काळजी घेणारी आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल, यांच्यापैकी एकालाही कातकरी मुलींची विक्री होते. आणि आपल्याकडल्या मुली शहापूर पासून ते जव्हारपर्यंतच्या सर्व फक्त कातकरी मुली
नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये विकल्या जातात. 40-50 हजाराला विकल्या जातात. 12-13-14 वर्षाच्या कोवळ्या पोरी या विकल्या जातात. बाकी समाजाला काही पडलेलं नाही. तुम्ही आज आलात कारण वाड्याला अशी एक प्रकरण आलं. संघटनेनं ती माहिती पोलिसांना दिली, तहसीलदारांना दिली, विजयनी दिली. परतला माहिती कळली. सर्व माहिती लक्षात घ्या. शहापूर पासून जव्हारपर्यंत जी जी माहिती मिळाली ती फक्त आपल्यामुळे मिळाली, आपल्या संघटनेमुळे मिळाली, दुसरं कोणामुळे नाही मिळाली. ज्यावेळेला मला सांगितलं गेलं की हे पोलिसांचं हे काम आम्ही थांबवलं, तेव्हा त्या सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं जर पोलिसांनी थांबवलं असेल आणि पोलिसांनी खबर काढली असेल तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे. आज मी डोकं ठेवलं असतं, तिथं मला कळलं असतं की पोलिसांनी थांबवले, मला आनंद झाला असता. का आमच्या पोलीस खात्याला माहिती मिळू शकत नाही? आणि माहिती मिळाल्यानंतर सुद्धा आरोपीच्या बाजूने सगळे जबाब घ्यायचे आणि आरोपीला सोडून द्यायचं. भीती बसली पाहिजे का नाही इथे खरेदी करायला येणाऱ्याला? आपल्या कातकरी पोरी म्हणजे काय गाई म्हशी आहेत का रे? गाई म्हशी आहेत का विकायला? विकायच्यात का कातकरी पोरी? जिथे जिथे कातकरी पोरी विकल्या जातात उभ्या राहा तुम्ही. उपाशी राहू पण पोरगी विकणार नाही हे ठरवायला पाहिजे. आणि जो कोणी विकणारा खरेदी करणारा असेल त्याला कायद्याने तर फार गंभीर शिक्षा दिलेली आहे. कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप दिलेली आहे. तुम्ही आज आलात कारण या ठिकाणी पोलिसांनी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. मी शासनाचा आहे, मी अर्धा तुमचा आहे अर्धा शासनाचा आहे, पण तरीही मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो. आणि मी मुख्यमंत्र्यांना कळवलंय की मी देणार पाठिंबा. त्या काळ्या रिबीने बांधून आलेल्या आहेत, बरोबर करतात माझ्या आया बहिणी. तुम्ही मला मंत्रिपदाचा दर्जा दिला असेल आणि सरकारचं काम करत नसेल तर त्या सरकारच्या विरोधी बोलणं माझं काम आहे, मी बोलेन. 5 तारखेला 6 तारखेला आणि 7 तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे की ठाण्याला जायचं आणि ठाण्याला बसायचं. कातकरी जगला पाहिजे, आदिवासी जगला पाहिजे. वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये असेल आजही तुम्ही आम्हाला न्याय दिलेला नाही. हर घर जल सांगितलं, प्रत्येकाच्या घरात नळाने पाणी येणार. काय पाण्याचा पत्ता आहे? ही जी फसवणूक आमची चाललेली आहे या फसवणुकीच्या बद्दल जाब विचारण्याकरता काही लोक आपले प्रमुख हे ठाण्याला बसतील 5, 6 आणि 7ला. आणि 6 तारखेला हजारोच्या संख्येने घराघरातून झोपडीतून आपल्याला ठाण्याला जायचं आहे. मी तुमच्याबरोबर येणार आहे. हा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी सामील होणार. मी सरकारचा असून सामील होणार. सरकारने मला काढून टाका. की सरकार जर सांगितलेलं करत नसेल आणि आदिवासीला उद्ध्वस्त करत असेल तर सरकारच्या विरोधी बोलायला विवेक पंडितचा आवाज कुणी धरू शकत नाही. तुम्ही जे लढाईची आक्रमणं सुरुवात केलेली आहेत असंच राहा. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील तेव्हा आम्हाला सन्मानाने जगायला मिळेल असं बोलायचं कारण नाही. आताच आम्हाला सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे. माणसासारखं आम्हाला आताच मिळालं पाहिजे. आमचे वनपट्टे ताबडतोब मंजूर झाले पाहिजेत. आमच्या घरात ताबडतोब नळाला पाणी आलं पाहिजे. हे आता ताबडतोब आलं पाहिजे. आम्ही वाट बघायला तयार नाही. हे जेव्हा आपण बोलू त्यावेळेला 1-2 वर्षामध्ये आपल्याकडे येईल. नाही तर कुत्रं सुद्धा आपल्याकडे वाट बघून बघणार नाही. लक्षात आलं तुमच्या? तर मी तुम्हाला परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. इकडे 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 बघा, हिच्यासारख्या बारक्या पोरी सुद्धा विकल्या गेलेल्या आहेत. तू शिकते ना? कितवीला आहे तू? कितवीला आहे? मी अनपढ आहे. तुम्हाला 2 शब्द बोलायचं.